सर्वांचं माइंडफुल लिव्हिंग आणि हीलिंग या 1 वीकच्या प्रोग्राममध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मी शीला घाडगे आजपासून तुमच्यासोबत चालणार आहे 1 वीक माइंडफुल लिव्हिंग आणि हीलिंगच्या प्रवासामध्ये. सो फर्स्ट ऑफ ऑल माइंडफुलनेस, माइंडफुल हा वर्ड तुम्ही कधी ऐकला आहात का? येस. तर या माइंडफुलनेसचा वर्ड आधी आपण समजून घेऊया. व्हॉट इज माइंडफुल लिव्हिंग आणि माइंडफुलनेस ही एक इमेज दिसत आहे तुम्हाला? 2 लेडीज आहेत. लेफ्ट साइडच्या लेडीजला आणि राइट साइडच्या लेडीजमध्ये काय डिफरन्स वाटत आहे तुम्हाला? येस, लेफ्ट एका बागेमध्ये दिसत आहे किंवा एका रोडवरती जाताना आजूबाजूला झाडं, सूर्य असं काहीतरी दिसत आहे राइट साइडच्या एका लेडीजला. आणि तिच्या माइंडमध्ये काय चालू आहे किंवा काय दिसत आहे ते समोर आपल्याला स्पष्ट दिसत आहे, की त्या रोडने जी जात आहे, जे आजूबाजूला झाडं आहेत किंवा जो समोर सूर्य दिसत आहे, ते अगदी स्पष्टपणे तिच्या माइंडमध्ये ते अनुभव घेत आहे. राइट? आणि त्याच विरुद्ध लेफ्ट साइडला जी लेडीज आहे, ती चालली तर आहे रूटने, राइट? समोर झाडं आहेत, सूर्य आहे, पण तिचं कशाकडे लक्ष नाहीये. तिच्या माइंडमध्ये काय चालू आहे? तिच्या माइंडमध्ये चालू आहे बऱ्याचशा गोष्टी. पैशांबाबत, तिच्या घरी जाण्याबाबत, मुलांबाबत, त्यांच्या वर्कबाबत, घरातली कामं, ऑफिसची कामं, इकडच्या-तिकडच्या गोष्टी अशा हजारो गोष्टींनी तिचं माइंड फुल झालेलं आहे. राइट? सो माइंडफुल हा अर्थ आपण कशा पद्धतीने घेत आहोत? विथ फुल ऑफ थॉट्स म्हणजे पूर्ण विचारमध्ये तुमचे माइंडमध्ये चालू आहे, की तुम्ही एक नंतर एक हजारो विचार तुमच्या माइंडमध्ये आहेत. आणि माइंडफुल दॅट इज फुल्ली अवेअर इन युअर प्रेझेंट मोमेंट. म्हणजे तुम्ही प्रेझेंट मोमेंटमध्ये जिथे आहात, जसे आहात ते तुम्ही एन्जॉय करत आहात, फुल्ली जगत आहात, फुल्ली लिव्ह करत आहात. तर आजची तुमची स्टेट कशी आहे? तुम्ही माइंडफुल ऑफ थॉट्स आहात की माइंडफुल आहात, जिथे तुम्ही फुल्ली प्रेझेंट असता, अवेअर असता, जे काम तुम्ही करत आहात त्या कामामध्ये मग्न असता. तुमची स्टेट जाणून घ्यायला मला आवडेल. सो माइंडफुलनेस तुम्हाला कळलेला आहे. आपल्याला फुल्ली प्रेझेंट राहायचं आहे. का? फुल ऑफ थॉट्स राहायचं आहे. जिथे उद्याची चिंता आहे, जिथे कालची पास्टचा राग आहे, रिग्रेट आहे, असे बरेचसे इमोशन्स आहेत, जे तुमच्या पास्टला धरून आहेत, फ्युचरच्या वरीज आहेत. माझं उद्या काय होणार? माझं उद्या कसं होणार? मला जॉब मिळणार की नाही? माझं मुलांचं कसं होणार? राइट? अशा हजारो चिंतांनी आपण व्यस्त असतो. आणि तुमच्या माइंडच्या म्हणजेच तुमच्या मनाच्या ह्या समस्या कशामुळे होतात? आणि मनाच्या समस्या या तुमच्या अतिविचारांमुळे तुमचे विचार कन्सिस्टंटली मागे किंवा पुढे या विचारांमध्ये गुरफटलेले असतात. म्हणून वाढतो, ताण वाढतो, तणाव वाढतो, स्ट्रेस वाढतो, डिप्रेशन येतं. आणि जेव्हा तुम्ही मानसिक स्थितीमधनं जर स्टेबल नसताल, जर तुम्ही खूप जास्त अतिविचार करत असताल, तर काय होतं? त्याचा सरळ-सरळ इम्पॅक्ट तुमच्या हेल्थवरती पडतो. हेल्थवर मग बीपीचा त्रास होतो. जो तुम्ही अतिविचार करताय, अतिविचार करून डोकं दुखायला होतं. बॉडीमध्ये पेन स्टार्ट होतो. तर अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या आजारांना तुम्ही आमंत्रण करता, जेव्हा तुम्ही तुमच्या मानसिक स्थितीकडे लक्ष नाही देत किंवा सतत कशाच्या कशा विचारांमध्ये असता. तुमचं माइंड हे नेहमी कुठल्या ना कुठल्यातरी कामामध्ये व्यस्त असता. तर तुम्हाला आवडेल का? तुमचं माइंड फुल्ली अवेअर स्टेटमध्ये, हॅपी स्टेटमध्ये राहायला? जर खरंच वाटत असेल तर येस असं टाइप करायचं आहे. येस, तुम्ही कनेक्ट करू शकता, चॅट करू शकता. तर आपण कसं राहायचं माइंडफुल, तुमच्या डोक्यांमधील अतिविचार कसे थांबवायचे, तुमच्या मनामध्ये चाललेला गोंधळ, स्ट्रेस, ताण, तणाव हे कसं थांबवायचं आहे, हे सगळं आपण शिकणार आहोत या 1 वीक माइंडफुल लिव्हिंग आणि हीलिंगच्या चॅलेंजमध्ये. तो माइंडफुल आपण पाहिलेलं आहे, की इट इज फुल्ली प्रेझेंट, शांत स्टेटमध्ये. जिथे तुम्ही आहात, ज्या गोष्टी करत आहात त्या एन्जॉय करताय आणि फुल ऑफ थॉट्स नसणार आहात. तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही जसा जो विचार करता, तसंच तुमचं आयुष्य घडत असतं. बरं आता हे मी म्हणत नाही आहे, हे कोण म्हणतंय पाहू आपण. सो दिसत आहे तुम्हाला स्क्रीन? येस. व्हॉट यू थिंक यू बिकेम. तुम्ही जो काही विचार करता ते तुम्ही बनता. हे कोण बोलतंय? गौतम बुद्ध सेज.
गौतम बुद्ध यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये बरंच काही ज्ञानी आपण ओळखतो. त्यांनी सांगितलेलं की जे काही तुम्ही विचार करता, तसेच तुम्ही बनता. जे काही तुम्ही फील करता, तसंच तुम्ही अट्रॅक्ट करता आणि जेही काही तुम्ही इमॅजिन करता, तेच तुम्ही क्रिएट करता. म्हणजे इनडायरेक्टली तुमचं माइंड हे तुमच्या लाईफचं क्रिएटर आहे. तुमचं लाईफ जे काही आजच्या सिच्युएशनमध्ये आहे, ते तुमच्या विचारांमुळे आहे. म्हणून तुमच्या माइंडला, तुमच्या विचारांना खूप जास्त महत्त्व आहे आणि तुम्ही माइंडफुल असणं खूप गरजेचं आहे. कारण तुमच्या विचारांवरती तुमचं लाईफ हे घडत असतं. बरं हे गौतम बुद्धांनी तर सांगितलेलेच आहे. ह्याच्यावर खूप सारा रिसर्च झालेला आहे. खूप मोठ्या-मोठ्या ऑथर्सने हे डिस्क्लोज केलेलं आहे, सांगितलेलं आहे, की जसं तुम्ही विचार करता तसे तुम्ही बनता. थिंक अँड ग्रो रिच, नेपोलियन हिल ह्यांचं बुक वाचा. नक्की आवर्जून वाचा. ह्याच्यामध्ये तुम्हाला कळेल, की माइंड पॉवर काय असतो. तुमच्या मनाची, तुमच्या विचारांची ही पॉवर काय असते. तशाच पद्धतीने जोसेफ मर्फीज पी-एच-डी डॉक्टर आहेत हे, त्यांच्याबद्दल तुम्ही ऐकू शकता. ह्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे. थिंक गुड अँड गुड फॉलोज. थिंक एविल अँड एविल फॉलोज. यू आर व्हॉट यू थिंक ऑल डे लाँग. ते काय म्हणतात, जर तुम्ही चांगला विचार केला, तर चांगलंच तुमच्या आयुष्यात येणार आहे. जर तुम्ही वाईट विचार करता, एव्हिल मीन्स वाईट, राइट? वाईट किंवा निगेटिव्ह विचार करताय, तर वाईटच होणार आहे. तुम्ही जो काही विचार करताय, तसंच तुम्ही बनत जाता. आणि ह्यांचे वेगवेगळे बुक्स तुम्हाला भेटतील. रिचेस आर युअर राइट हा एक बुक आहे त्यांचं. सायकिक एन्क्रिप्शन, द मिरॅक्युलस ऑफ युअर माइंड, द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड. हे असे वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळे बुक्स तुम्हाला या पी-एच-डी डॉक्टरचे मिळतील. म्हणजे सायंटिफिकली, स्पिरिच्युअली सगळ्या बाजूने तुमच्या माइंडची ही पॉवर आपल्याला सायंटिफिकली असं प्रूव्ह झालेलं आहे, की तुमचं माइंड हे खूप पॉवरफुल आहे आणि तुम्ही जसं विचार करता ना, तसंच तुमचं आयुष्य बनता. आता तुम्ही हे म्हण पण ऐकली असेल, की "भित्यापोटी ब्रह्म राक्षस." राइट? म्हणजे जर तुम्ही प्रत्येक गोष्टीला घाबरत असताल, जर तुम्हाला प्रत्येक गोष्टीची भीती वाटत असेल, तर समोर तेच येतं. असं म्हणतात, की तू जर घाबरत असशील, तर तेच होईल. का? कारण आपल्या माइंडमध्ये सतत त्या भीतीचे विचार आहेत, त्या चिंतेचे विचार आहेत. आणि जे माइंडमध्ये तुमच्या चालतं तेच तुम्ही अट्रॅक्ट करत असता. ह्या सिम्पली म्हणतात की लॉ ऑफ अट्रॅक्शन. जसं तुमचं माइंडमध्ये विचार चाललेले असतात, तसंच तुम्ही अट्रॅक्ट करत असता. सो माय डिअर फ्रेंड्स, मी तुम्हाला सांगू इच्छिते, आज जी काही तुमची सिच्युएशन आहे किंवा लाईफ आहे, हे तुमच्या 20% तुमचे कर्म मानले जातात. पूर्ण 100% मध्ये 20% तुमचे काम असतं. काय तुम्ही या जन्मी, मागच्या जन्मी जे काही कामं केलेली असतील, त्याचा रिझल्ट म्हणून काहीतरी एखादी गोष्ट घडते. पण 80% रिस्पॉन्सिबल असतात तुमचे विचार, तुमचं माइंड, की तुम्ही कशा पद्धतीने विचार करता. सतत तुमच्या मनामध्ये काय विचार बिंबवले आहेत, त्याचा सरळ-सरळ इम्पॅक्ट तुम्ही तुमच्या लाईफमध्ये अनुभवत असता. आणि जर तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये वाटत असेल, की माझ्या लाईफमध्ये आज खूप प्रॉब्लेम्स आहेत, काही चांगलं होत नाहीये, माझं नशीब खराब आहे, तुम्ही प्रत्येक गोष्टीला दोष देऊन मोकळे झाला आहात. तर ह्याचा सरळ-सरळ इम्पॅक्ट आहे तुमचं माइंड. तुमच्या माइंडमधील विचारांमुळे तुमचं आजचं हे लाईफ आहे. चांगलं असेल तर चांगले विचार आहेत. वाईट असेल, जर तुम्ही खूप सारे प्रॉब्लेम्स फेस करत आहात, तर मग कुठेतरी तुम्हाला तुमच्या माइंडबद्दल अवेअर असण्याची गरज आहे. आणि हे तुम्हाला मला सांगायला आवडेल, की तुमचे विचार बदलून, तुमचं माइंडचं स्टेट बदलून तुम्ही तुमचं आयुष्य बदलू शकता. यू आर द क्रिएटर ऑफ युअर ओन लाईफ. तर तुम्ही सगळेजण तयार आहात का, की तुमचं माइंडचं स्टेट बदलून तुमचं आयुष्य बदलायला? जर तयार असताल तर येस 100% असं टाइप करायचं आहे. टाइप करा. एंगेजिंग राहा. काही डाउट्स असतील तर आपण सेशनच्या एंडला नक्की घेणारच आहोत. तर आता माइंड कशा पद्धतीने वर्क करतं? येस, ग्रेट. माइंड कशा पद्धतीने वर्क करतं आपलं? आपल्याला कळालं तर आहे, की काम आपले 20% असतात, 80% आपले विचार असतात. जर मी आता तुम्हाला सांगितलं, तुमचा एक पास्ट एक्सपिरियन्स आठवा किंवा तुम्ही लास्ट टाईम पाणीपुरी खायला गेला असताल कुठेतरी. लास्ट टाईम कधीतरी लाईफमध्ये आत्ता रिसेंटली जिथे तुम्ही पाणीपुरी खायला गेला होतात. जस्ट तो क्षण आठवून बघा. तुमच्या फ्रेंड्ससोबत गेला असताल, फॅमिलीसोबत गेला असताल किंवा इतर कोणासोबत तरी गेला असताल. कशी टेस्ट होती? थोडंसं आठवून बघा काय-काय केलत? येस?
पाणीपुरी नाव ऐकल्याच बऱ्याच जणांच्या तोंडाला वॉटरिंग झालं असेल, कारण पाणीपुरीची टेस्ट आली असेल, राइट? का असं झालं? आता जसं आपण पाणीपुरी खाल्ली नाही, फक्त नाव ऐकल्यावरती किंवा त्याचा विचार केल्यावरती, त्या क्षणाचा विचार केल्यावरती सुद्धा आपल्याला वाटलं, की पाणीपुरी खावीशी वाटली, तोंडामध्ये चव कशी आली. तसं माइंड आपलं पास्ट, प्रेझेंट, फ्युचर हे काहीच कन्सिडर करत नाही. त्याला काहीच माहिती नसतं. त्याला फक्त आपण काय विचार पुरवतो एवढंच माहिती असतं. आणि आत्ता आपण काहीतरी विचार पुरवला, त्या क्षणी, त्या मोमेंटला आपण त्या विचारात जाऊन पोहोचतो आणि आपल्या शरीरामध्ये तसे हार्मोन्स क्रिएट व्हायला लागतात. कधी तुम्ही एखाद्या हॅपी, जॉयफुल मोमेंटचा विचार करून बघा. तुम्हाला खूप हॅपी वाटेल. तुम्ही त्या हॅपी मोमेंटला आधी जगलेला आहात, पण तुम्हाला आत्ता काय वाटेल? ते हॅपीनेस तुम्ही आतून फील कराल, की वॉव! काय छान दिवस होते ते. मी फ्रेंड्स सोबत होते अँड सो ऑन. पण जर तुम्ही माइंडला म्हणालात, की बाबा मी लास्ट टाईम एक दुःखद प्रसंग झाला होता आणि तो जस्ट आठवला, तर तुम्ही करंट स्टेटला, या मोमेंटला दुःखी फील करता. सो धिस इज द पॉवर ऑफ युअर माइंड. तुम्ही जो विचार टाकताल तेच विचार, तसे हार्मोन्स, तशा सगळ्या सिच्युएशन तुमच्यामध्ये क्रिएट होतात आणि आजूबाजूला सगळं तसंच व्हायला लागतं. आता याबद्दलच तुम्हाला एक एक्झाम्पल सांगायचं असेल, तर एक रिसर्च झाला होता. हा रिसर्च इंडियामध्ये झाला होता. हा रिसर्च काय सांगतो? एक व्यक्ती, त्याला कैद झाली होती. जेलमध्ये होता तो आणि त्याची फाशीची शिक्षा डिसाईड झाली होती. की बाबा तुला या डेटला इतक्या-इतक्या वाजता फाशी देणार आहेत आणि मोठा मेजर गुन्हा केला होता. इंडियामधली रिअल गोष्ट आहे. तुम्ही Googleवरती रिसर्च करू शकता. गुन्हा केल्यानंतर आपल्याकडे शिक्षा होते तुम्हाला माहितीच आहे. तशी त्याला फाशी शिक्षा फिक्स केली होती. ज्या दिवशी, ज्या वेळेला होती त्याच्या आदल्या रात्री पोलिसांनी त्यांना सांगितलं, की तुला शिक्षा तर होणारच आहे. फक्त ही फाशीची शिक्षा न होता तुला एक खूप जहिरीला, खूप विषारी सापाद्वारे डंख मारून तुला जीवन तुझं संपवण्यात येणार आहे, असं सांगितलं. फक्त फाशी कॅन्सल करून विषारी सापाद्वारे तुला मारण्यात येणार आहे, असं त्याला सांगितलं. आणि हा एक रिसर्चचा भाग होता. एक रिसर्चसाठी पोलिस इन्स्पेक्टर, डॉक्टर, सायंटिस्ट अशी एक टीम सकाळी येणार होती त्या पोलिस स्टेशनमध्ये आणि त्याला जो काही शिक्षा ठरवली आहे ती देणार होते. त्या व्यक्तीला रात्रभर तो विचार करत होता, की मला आता मी मरणार आहे. उद्या माझा शेवटचा दिवस आहे आणि आता माझं काहीच खरं नाही आहे. काहीच ऑप्शन नाहीये. त्याने फिक्स करून टाकलं होतं, की मला उद्या साप येणार, मला साप विषारीचा डंख देणार आणि मी मरणार. हा रात्रभर तो विचार करत तसा झोपला आणि सकाळी एक टीम आली पोलिसांची, डॉक्टर्सची, सायंटिस्टची. त्या टीमसोबत त्यांनी पूर्ण रिसर्च त्यांचं चालू केलं. त्या व्यक्तीच्या डोळ्यावरती पट्टी बांधली. त्या व्यक्तीला सांगितलं, की शिक्षेआधी किंवा मरणाआधी कोणी बघू शकत नाही म्हणून त्याला पट्टी बांधली आणि त्याला सांगितलं, की आता आम्ही साप आणलेला आहे आणि तो डंख तुला देणार आहोत आणि तू लगेच 2 मिनिटाच्या आतमध्ये मरून जाणार आहेस. तर असं सांगितल्यानंतर त्याची डोळ्यावर पट्टी बांधली. तो फुल्ली रेडीच होता, की आता मी मरणार आहे आणि त्या डॉक्टरांनी त्याच्याजवळ येऊन त्याला आता सांगितलं, की "बाबा तुला सापाचा डंख देणार आहेत." त्यांनी कुठलाही साप नव्हता आणला. त्यांच्याकडे एक सिम्पली इंजेक्शन होतं नोकवालं आणि त्या नोकने सिम्पली त्याच्यामध्ये काहीच नव्हतं. कुठलं विष नव्हतं किंवा काही नव्हतं. फक्त एक इंजेक्शन ज्याला नोक असतं, त्या नोकने त्याला 2दा टच केलं. लाइक टच केलं. त्या व्यक्तीला वाटलं, की आता मला साप चावला. आणि तसंच त्याला ठेवलं, की ठीक आहे आता 2 मिनिटानंतर तुझा मृत्यू होईल. असं म्हणून ते टीमने जाण्याचं सांगितलं किंवा ते गेले नाही तिथेच थांबले होते. आणि खरं पाहता तो व्यक्ती ज्याला शिक्षा झाली होती, कुठल्याही सापाने चावलं नव्हतं. तो 2 मिनिटाच्या आत मृत्युमुखी पडलेला. तो व्यक्ती गेला. आणि त्यानंतर त्याच्यावरती पोस्टमॉर्टम वगैरे केलं, की बाबा हे असं काय झालं? नक्की काय झालं? आपण तर फक्त सुईचं टोकवलं होतं त्याला, काहीच नव्हतं. पोस्टमॉर्टम केलं तर त्याच्या पूर्ण शरीरामध्ये 80% ते 90% विष निर्माण झालं होतं. लक्षात येतंय?
त्याला सापाने चावलं नव्हतं. हे विष त्याच्या आतून, त्याच्या विचारातून, त्याच्या शरीरामध्ये क्रिएट झालं आणि तो मृत्युमुखी पडला. हे आपल्या ह्या ह्युमनच्या माइंडचं रिझल्ट आहे. अँड धिस इज अ ट्रू सायंटिफिकली रिसर्च. तुम्हाला ह्याच्यावरनं कळलं असेल, की आपल्या माइंडची, आपल्या मनाची, आपल्या विचारांची ताकद ही किती मोठी आहे. हे शरीरामध्ये विष तयार करतं आणि व्यक्तीला मारून टाकतं. तुम्ही जर सतत म्हणत असताल, की माझं नशीब खराब आहे, माझ्यासोबत कधीच चांगलं होत नाही, मी नेहमी आजारीच पडते, राइट? माझ्यासोबत काहीच चांगलं होत नाही. मग तुमच्या लाईफमध्ये तेच प्रसंग येणार. तुमच्यासोबत काहीच चांगलं नाही होणार. तुम्ही वारंवार आजारी पडणार. राइट? तुम्ही जर नशिबाला दोष देत असाल, तर तेच इन्सिडन्स तुमच्या लाईफमध्ये येत राहणार. धिस इज द पॉवर ऑफ युअर ओन माइंड. आता ह्याला तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणा, मॅनिफेस्टेशन म्हणा किंवा काय म्हणायचं ते म्हणा. फक्त ही तुमच्या माइंडची पॉवर असते, जे की तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या डिझायर्ड रिझल्ट्स किंवा तुम्ही जे विचार करतात ते रिझल्ट्सच देते. तर आता डिसिजन इज युअर्स. तुम्हाला चांगला विचार करून चांगला रिझल्ट घडवायचा आहे, की निगेटिव्ह, लो, प्रॉब्लेमॅटिक विचार करून तुमच्या आयुष्यामध्ये अजून प्रॉब्लेम्स क्रिएट करायचे आहेत. राइट? द डिसिजन इज युअर्स. जर तुम्ही ठरवलात, की मला माझ्या आयुष्यामध्ये चांगलं काहीतरी करायचं आहे, मला माझ्या आयुष्यामध्ये सुखी राहायचंय, समाधानी राहायचंय, माझ्या आयुष्यामध्ये मला हव्या त्या चांगल्या गोष्टी पाहिजे आहेत, चांगली जॉब पाहिजे आहे, चांगलं फ्युचर पाहिजे आहे, माझी चांगली हेल्थ पाहिजे आहे, मी प्रसन्न राहायला हवी, राइट? हे सगळे काय आहेत? पॉझिटिव्ह. तर ह्या माइंडफुल लिव्हिंग चॅलेंजमधून आपण आपल्या आयुष्याला कसं पॉझिटिव्ह नेणार, आपण आपल्या आयुष्यामध्ये कसं चांगल्यात चांगलं आयुष्य आकर्षित करणार, मॅनिफेस्ट करणार, आपल्या माइंडफुल स्टेटमध्ये राहून, तर हे तुम्हाला शिकायला मिळणार आहे. आणि याची सुरुवात तुम्ही आजपासून केली आहात. कॉन्ग्रॅच्युलेशन्स आणि खरंच तुमचं मनापासून अभिनंदन, की तुम्ही स्टार्ट केलं आहात. तुम्ही कमिटमेंट केली होती, की मला काहीतरी चेंज करायचं आहे माझ्यामध्ये, मला काहीतरी बदलायचं आहे माझ्यामध्ये आणि तुम्ही इथून ते स्टार्ट केलेलं आहे. सो आजपासून तुमची एक एक्सरसाइज सुरू होत आहे. तुमच्या माइंडफुल स्टेटमध्ये राहण्यासाठी आणि नवीन काहीतरी, छान काहीतरी, पॉझिटिव्ह असं आयुष्य आकर्षित करण्यासाठी. सो ऑल आर यू रेडी फॉर मॅनिफेस्टिंग युअर डिझायर्ड लाईफ विथ द पॉवर ऑफ युअर माइंड? तर माइंडफुल स्टेट असतं. हे म्हणजे तुम्ही फुल्ली प्रेझेंट. आपण मनाला म्हणू शकतो का, की अगदीच विचार करू नको. आता मला कळलंय, की बाबा हे निगेटिव्ह विचार केल्याने निगेटिव्ह होतं, पॉझिटिव्ह विचार केल्याने पॉझिटिव्ह होतं. पण काय करू? निगेटिव्हच विचार येतात. अरे पण काही चांगलं होतच नाही, तर मी पॉझिटिव्ह कसं विचार करू? हा असा बराचसा एक कॉमन प्रश्न सगळ्यांना पडतो, की मी तर कोणाचं काही वाईट केलं नाही, तरी काहीतरी वाईट माझ्यासोबत होत आहे. मला लोकं त्रास देत आहे किंवा मला कशाचा त्रास होतोय, मला खूप राग येतोय. हे सगळ्या भावनांमधून आपण जातो. ऑब्व्हियसली आपण ह्युमन्स आहोत, माणूस आहोत. माणसाला या भावना असतं. मन आहे म्हणजे भावना पण आहेत. पण तुम्ही त्या भावनांबद्दल फुल्ली अवेअर राहून, त्यांना फुल्ली आपल्या कंट्रोलमध्ये ठेवून ह्या स्टेटला चेंज करू शकता. फक्त रिक्वायरमेंट आहे तुमच्या कन्सिस्टन्सीची, सातत्याची आणि तुमच्या विल पॉवरची. की मला काहीतरी चेंज करायचं आहे आणि मी त्याच्यासाठी प्रयत्न करणार. तर आजपासून एक एक्सरसाइज तुम्ही वही, पेन ठेवला असतालच, कारण मी मेसेजमध्ये सांगितलं होतं, की एक वही आणि पेन ठेवा. आता या वही आणि पेनचं करायचं काय? तर तुम्हाला आता या सेशनमध्ये जितके-जितके पॉझिटिव्ह स्टेटमेंट्स वाटतील, काही असेल. पॉझिटिव्ह म्हटलं हा एक पॉझिटिव्ह स्टेटमेंट आहे. छान लाईफ, हॅपी लाईफ, जॉयफुल असं काही जे पॉझिटिव्ह म्हटलं, कुठलाही पॉझिटिव्ह वर्ड वाटला तर तो लगेच लिहून काढायचा आहे. करणार सगळेजण? येस, तुम्ही टाइप करू शकता. येस, नो काही पण. करणार आहात? सो सगळ्यांनी येस, ग्रेट. तर तुम्ही करायचं आहे, मी जे काही पॉझिटिव्ह वर्ड सांगेल किंवा तुम्हाला ऐकायला मिळेल, ते लिहायला सुरुवात करायची. फक्त या सेशनपुरती नाही. वही आणि पेन हे तुमचं मोठं हत्यार आहे तुमच्या या प्रवासाला, तुमच्या माइंडफुल लिव्हिंगला. तुम्हाला जे काही पॉझिटिव्ह वाटेल ते तुम्ही लिहीत चला. आयदर डायरी मेंटेन करा किंवा मोबाईलमध्ये नोटपॅडमध्ये लिहा. पॉझिटिव्ह वाटला वर्ड लिहायला सुरुवात करा. कारण आजच्या डेटमध्ये आपण आजच्या या जगामध्ये राहतोय कलियुगात, तिथे 80% ते 90% निगेटिव्ह गोष्टी आहेत. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण निगेटिव्हिटीमध्ये राहतो म्हणूनच आपली जडणघडण अशी होत आहे. निगेटिव्हिटी जास्त पसरत आहे.
सकाळी उठल्या उठल्या कोणी मोबाईल बघतं, कोणी न्यूजपेपर बघतं. न्यूजपेपरमध्ये काय असतात? 90% न्यूज ह्या निगेटिव्ह असतात. इथे मारधाड झाली, इथे खून झाला, इथे चोरी झाली. हे सगळं वाचत असतो आपण. नकळतपणे आपल्या मनामध्ये ह्या गोष्टी वाचल्यानंतर त्याच टाइपचे हार्मोन्स क्रिएट होतात आणि मग आपल्याला लो फील वाटायला लागतं, निगेटिव्ह फील व्हायला लागतं. घरात छोटी-मोठी भांडणं झाली, काही झालं तर तेच आपल्या मनामध्ये सतत घोळत असतं, राइट? तर ह्या गोष्टींपासून आपल्याला लांब राहायचं आहे. आता ह्युमन असल्यामुळे आपण पॉझिटिव्ह गोष्टींकडे कसं जास्तीत जास्त लक्ष देता येतील हे पहिले पाहायचंय. तर पॉझिटिव्ह वर्ड ऐकला की लिहायची सुरुवात करायची आहे. आता निगेटिव्ह गोष्टी तर खूप मनामध्ये आहेत. त्यांना काय करायचं? कसं बाहेर काढायचं? किंवा त्यांच्यासाठी काय करायचं आहे? ते आपण पाहणारच आहोत. पण एक तुम्हाला ह्युमन टेंडन्सी किंवा माइंड कसं वर्क करतं ह्याच्याबद्दल सांगू इच्छिते. आपल्या माइंडमध्ये न्यूरॉन्स असतात. ते न्यूरॉन्स एकमेकांशी कनेक्ट झालेले असतात. तर तुम्ही सतत एकच विचार करत असतात, की माझ्यासोबत काहीच छान होत नाही, काहीच छान होत नाही. मग तसेच न्यूरॉन्स बनत जातात तुमच्या माइंडमध्ये आणि ती रिॲलिटी होऊन जाते. आणि मग काही छान न होणाऱ्या गोष्टी होतात. म्हणजे इथे प्रॉब्लेम दिसणार, तिथे प्रॉब्लेम दिसणार, तिथे प्रॉब्लेम होणार. धिस इज ऑल सिच्युएशन, राइट? पण जर तुम्ही तुमच्या माइंडला वारंवार सांगितलात, की माझ्यासोबत छानच होणार, छानच होणार, छानच होणार असं बिंबवून दिलात, तर हे जेव्हा माइंडमध्ये तुमची रिॲलिटी चेंज होत जाणार, ते न्यूरॉन्स एकमेकांना कनेक्ट होत जाणार. तसं तुमच्या आयुष्यामध्ये ती रिॲलिटी क्रिएट होणार आणि तुमच्या आयुष्यात पॉझिटिव्ह छानच गोष्टी होत जाणार. आता फॉर एक्झाम्पल सांगायचंय, पाऊस पडत आहे सगळीकडे, पावसाचं चित्र झालेलं आहे. जेव्हा पाऊस पडतो तेव्हा एखादा रस्ता नाहीये किंवा जसं तुमच्या खूप चिखल-चिखल आहे, माती-माती आहे अशा एरियामध्ये किंवा जंगली भागामध्ये थोडंसं पूर्ण माती अस्ताव्यस्त होते. आता एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती जायला आपण एक पायवाट छोटीच तयार होते. खूप सारे लोक तिथनं जात आहेत. हळू-हळू त्या पायवाटा तयार होतात आणि तुम्हाला माहिती आहे, की इथून त्या पायवाटेने गेले, की मी माझ्या डेस्टिनेशनपर्यंत पोहोचणार आहे. मला जिथे जायचं तिथे पोहोचणार आहे. अशी एक पायवाट तयार होते आणि तिथूनच मग आपण जातो. तसंच आपल्या ब्रेनचं पण काम आहे. आपण ज्या पायवाटा तयार करत असतो, पॉझिटिव्ह गोष्टींच्या असतील तर त्या पॉझिटिव्ह गोष्टीच्याच पायवाटा क्रिएट होतील. पण त्या सतत निगेटिव्ह गोष्टींकडे जात असतील, तर मग आपल्याला त्या निगेटिव्ह गोष्टींकडेच घेऊन जाते. तर हे तुमच्या माइंडच्या ट्रेनिंग म्हणा किंवा माइंडची एक्सरसाइज म्हणा, आपण माइंडला ट्रेन करून एक पॉझिटिव्ह वाटा क्रिएट करू शकतो, जे की फायनल डेस्टिनेशन तुमच्या पॉझिटिव्ह लाईफकडे असणार आहे. तर हे एका दिवसाचं काम आहे का? नाही. एका दिवसामध्ये हे न्यूरॉन्स पॉझिटिव्हिटीकडे क्रिएट नाही होत. एका दिवसातच तुमच्या पायवाटा क्रिएट होणार आहेत का? नाही. तर त्याला गरज असते सातत्याची. म्हणूनच हा एक 1 वीक प्रोग्राम मी अरेंज केलेला आहे, की जिथे तुम्ही तुमचं इतक्या वर्षाचं जे निगेटिव्ह प्रोग्रामिंग झालेलं आहे, निगेटिव्ह गोष्टी तुम्ही आत्मसात केलेल्या आहेत, निगेटिव्ह गोष्टींतून वारंवार गेलेला आहात, त्यांना थोडंसं साइड करून नवीन पॉझिटिव्ह गोष्टींच्या पायवाटा, न्यूरॉन्स तयार करण्यासाठी थोडा कालावधी लागतो. पण विथ द प्रॅक्टिस, विथ द ट्रेनिंग, विथ द एक्सरसाइजेस तुम्ही हे करू शकता आणि माइंडफुलनेस हीच एक स्टेट आहे, जी तुम्हाला ह्या पायवाटा बनवण्यासाठी मदत करते. आणि आजपासून इथे आपण माइंडफुल राहण्यासाठी, फुल्ली अवेअर राहण्यासाठी, आपल्या विचारांवरती लक्ष ठेवण्यासाठी किंवा ते ट्रेनिंग जे लागणार आहे आपल्या मनाला, आपल्या माइंडला, ते ट्रेनिंग इथून घेऊन जाण्यासाठी आलेलो आहोत. सो ऑल गेटिंग द कन्सेप्ट? काही डाउट आहेत का याच्यामध्ये? येस, एव्हरीवन क्लिअर? बरं. सो आज थोडंसं म्हणजे स्टार्टिंग डे आहे. उद्यापासून मला आवडेल, की तुम्ही सगळ्यांनी तुमचे कॅमेरा ऑन कराल. मला पाहिल्यानंतर थोडंसं कळेल, की चेहऱ्यावरून आयदर तुम्हाला लक्षात येते, नाही येतंय, ठीक. सो आता निगेटिव्ह गोष्टींना आपल्या आयुष्यातून कसं सोडायचं किंवा माइंडफुल एक्सरसाइजेसने आपण आपल्या माइंडला कसं ट्रेन करणार आहोत, ह्या एक्सरसाइजेस आपण वेगवेगळ्या बघणार आहोत. तर एक्सरसाइज जसं आपण जिममध्ये जाऊन फिजिकल एक्सरसाइज करतो, राइट? फिजिकली फिट राहण्यासाठी बऱ्याचशा एक्सरसाइजेस असतात. वेगवेगळे तुम्हाला एक्सरसाइजेस दिले असतात, की तुम्ही फिजिकली फिट राहा, हेल्दी राहा.
राइट. तसंच मनाच्या सुद्धा एक्सरसाइजेस केला तर तुमचं मन सुद्धा हेल्दी राहतं. आणि मन हे इतकं इम्पोर्टंट गोष्ट आहे. आपण पाहिलं की आपल्या मनाच्या विचारातून विष तयार होऊ शकतं. तर आपण जर चांगले विचार केलात, तर चांगल्या गोष्टी का क्रिएट नाही होणार? नक्की अँड 101% चांगल्या होणार. तर मनाला, तुमच्या माइंडला ट्रेन करण्यासाठी काही माइंडफुल एक्सरसाइजेस आपण घेणार आहोत डे बाय डे 1 वीकसाठी. तर ही आज एक एक्सरसाइज घेणार आहोत आपण छान. तुम्ही थोडंसं पाणी नसेल घेतलं, तर एक पाणी घेऊन घ्या. खाली मॅट नसेल, तर मॅट अंथरून बसा. आपण एक छान आज एक्सरसाइज घेणार आहोत तुमच्या अ, हेल्थसाठी, तुमच्या मेंटल हेल्थसाठी आणि जी तुम्हाला माइंडफुल राहण्यासाठी अजून मदत करणार आहे. जसं आपण हार्टला नाही सांगू शकत, की बाबा स्टॉप बीटिंग, राइट? आपल्या हार्टचं काम आहे बीट करण्याचं. प्रत्येक श्वासावरती ते बीट करतं आणि म्हणूनच आपण जिवंत आहोत. तसंच आपण आपल्या मनाला पण नाही सांगू शकत, की बाबा स्टॉप थिंकिंग. कारण मन मनाचं काम आहे विचार करणं. नक्कीच. जे देवाने आपल्याला दिलेलं प्रत्येक बॉडीचं, प्रत्येक अवयवाचं आपल्याला जे काम आहे ते ऑटोमॅटिकली करतं. अँड वी कान्ट से दॅट की स्टॉप. पण आपण आपल्या मनाला ट्रेन करू शकतो वेगवेगळ्या एक्सरसाइजेसद्वारा. त्याला शांत करण्यासाठी किंवा त्याला एक योग्य ती दिशा देण्यासाठी ही ट्रेनिंग गरजेची आहे. त्याच्यासाठी कन्सिस्टन्सी लागते. तर ट्रेनिंग स्टार्टिंगपासून आपल्या श्वासापासून स्टार्ट होते. आपण जेव्हा श्वास घेतो, करतो आणि बाहेर सोडतो, तर हा श्वास आपल्याला जिवंत ठेवतो. एकमेव दुवा जो म्हणतात, एक जिवंत बॉडी आणि एक मृत बॉडी ह्याच्यामध्ये जो डिफरन्स बघायला गेला, तर श्वास मेजर. कारण बॉडी तर सेम असते. आपण जिवंत आहोत कशावरनं ठरतं, की आपला श्वास चालू आहे, बॉडीतील सगळे अवयव चालू आहेत. पण श्वास हा जर गेला, तर आपलं पूर्ण बॉडी फंक्शनिंग थांबतं. हार्टबीट्स थांबतात अँड वी विल नो. तर अशाच पद्धतीने श्वास हा सगळ्यात मोठा दुवा आहे, जो आपल्या बॉडीला, आपल्या मनाला चालू ठेवण्याचं काम करतं. आणि जर तुम्हाला तुमच्या मनातील अतिविचार, अतिताण, मनातील स्ट्रेस, निगेटिव्हिटी, प्रॉब्लेम्स ह्या सगळ्या गोष्टी जर थांबवायच्या असतील, कंट्रोल करायचे असतील, तुम्हाला ते माइंडफुल स्टेटमध्ये आणायचं असेल, तर श्वासाला कंट्रोल करणं हे खूप गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या कंट्रोलमध्ये ब्रीथिंग्स आणताल तुमचे, तर जाऊन तुम्ही तुमच्या माइंडमधील विचार सुद्धा कंट्रोलमध्ये आणू शकता. सो आजची फर्स्ट माइंडफुल एक्सरसाइज ब्रीदिंग एक्सरसाइज आपण करणार आहोत. तर फॉर एक्झाम्पल एक एक घेते मी. ब्रीथ करतो जेव्हा आपण नोटीस करून, त्याला व्यवस्थित लक्ष देऊन किंवा ज्या आपल्या ब्रीदिंगवरती आपण कंट्रोल करायला शिकलं, तर आपल्या सगळ्या मनावर, आपल्या विचारांवर आपण कंट्रोल करू शकतो व्हेरी इझिली. स्टार्ट फर्स्ट ब्रीदिंग टेक्निक. जस्ट इनहेल करा. डीप इनहेल, होल्ड करायचं आहे अँड रिलीज. इनहेल करा, फुल इनहेल करा. पोट तुमचं असं फुलवल्यासारखं करायचं आहे. पूर्ण फुलून घ्या लाइक बलून अँड देन रिलीज. जर तुम्ही ही एक्सरसाइज करता, तुमच्या श्वासांवरती फोकस करता, तुमचे श्वास घेण्याची एकदम ॲक्युरेट किंवा राइट मेथड म्हणू शकतो आपण याला. इनहेल, पूर्ण श्वास तुमच्या पोटामध्ये अँड रिलीज. जेव्हा ही एक्सरसाइज तुम्ही करता, पूर्ण बॉडी शांत होते, रिलॅक्स होते. आता यामध्ये थोडंसं व्हेरिएशन. इनहेल करा. आठवा आता जो काही त्रास आहे, जो काही वेदना आहेत, राग आहे, भीती आहे, जेही काही विचार तुम्हाला त्रास देत आहेत, तो विचार आठवा अँड रिलीज करा. वन मोर टाइम. इनहेल. श्वास पूर्ण पोटात, हृदयात साठवून घ्यायचा आहे. आठवा तुमच्या मनावरील जो काही ताण आहे अँड रिलीज करा. इनहेल अँड एक्झेल. सेल्फ ट्राय करू शकता तुम्ही. 2 ते 3 ब्रीथ्स. इट इज अ माइंडफुल ब्रीथ.
अँड रिलीज. सोबतच आपण अजून एक ब्रीदिंगची प्रॅक्टिस बघणार आहोत, ज्याला बॉक्स ब्रीदिंग म्हणतात. ब्रीदिंगला कंट्रोल करून तुम्ही तुमच्या विचारांना, अतिविचारांना, मनातील मानसिक गोष्टीतील ताण सगळा बाजूला करू शकता, कंट्रोल करू शकता. माइंडफुल ब्रीदिंग एक्सरसाइजेसचा व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे. तो तुम्ही स्वतः एक्सपिरियन्स करू शकता, स्वतः पाहू शकता आणि माइंडफुल राहण्यासाठी ही टेक्निक तुम्हाला मदत करेलच. सोबतच तुमच्या विचारांना शांत करण्यासाठी, कंट्रोल करण्यासाठी ही एक्सरसाइज खूप युजफुल असणार आहे. सो एन्जॉय दिस माइंडफुल ब्रीथिंग एक्सरसाइज. तुमचे कमेंट्स नक्की कळवा. अजून तुम्हाला याबद्दल काही क्युरी असेल तर तुम्ही मला डायरेक्टली या कमेंटद्वारे किंवा मेसेजद्वारे कळवू शकता. थँक यू सो मच. हॅव अ ग्रेट डे.